गोंयांत मराठी भाषेक दुसरी राज्यभाषा ऑफिशियल लँग्वेज म्हणून दर्जा मेळचो या मागणी खातीर मराठी राजभाषा निर्धार समितीने आक्रमक पाऊल उखलला. येत्या 31 ऑगस्टाक विधानसभेवर 5,000 मराठी समर्थकांचा महामोर्चा वेल्लो जातलो, अशी घोषणा समितीने केल्या. या आंदोलनांत आमदारांच्या भेटी घेवप आणि 2.5 लाख घरांपर्यंत पावलेली स्वाक्षरी मोहीम सिग्नेचर कॅम्पेन अधिक तीव्र करपाचो निर्णय समितीने घेतला. गोरा ढवळीकर सर, दिवाकरजी शिंकरे माझ्या बाजूला, अशोक नाईक माजी महापौर, गोविंद देव, डॉक्टर अनिता तिळवे मातृशक्ती प्रमुख, संदीप पाळणी हे भारत माता की जय संघाचे कार्यवाह आहेत, नितीन फळदेसाई हे युवा प्रभारी आहेत गोव्याचे, विनायक चारी युवा शक्ती प्रमुख, ॲडव्होकेट रोशन सामंत या मातृशक्तीच्या राज्य सहप्रमुख आहेत. मी सरांना विनंती करतो की त्यांनी एक मुद्दा घ्यावा. असं ठेवा ठेवा आणि पुढे जरा वाकू नये. सर्वांना नमस्कार. गेल्या वर्षभरात आम्ही मराठी राजभाषेच्या संदर्भात अनेक उपक्रम राबवले, ज्यामध्ये मेळावे होते, सभा होत्या आणि अनेक कार्यक्रम झाले. आणि आता जो एक महत्त्वाचा कार्यक्रम चालू आहे तो म्हणजे राष्ट्रपतींना एक आम्ही निवेदन देणार आहोत आणि आमचा प्रयत्न आहे जास्तीत जास्त सह्या गोळा करायच्या. आतापर्यंत 2.5 लाखावर सह्या गोळा झालेल्या आहेत. कमीत कमी 3-3.5 लाख त्या व्हाव्यात असा प्रयत्न चालू आहे. आणि ह्या मोहिमेचं ही का आम्ही मोहीम राबवतो हेही तुम्हाला सांगतो. तर राष्ट्रपतींना अधिकार आहे, घटनेचं कलम 347 जे आहे त्या कलमानं राष्ट्रपतींना अधिकार दिलेला आहे. ते काय म्हणतं की एखाद्या राज्यातले एक भाषा बोलणारे लोक सबस्टॅन्शियल म्हणजे ते जर त्यांची संख्या जर भरपूर असेल तर त्यांची मागणी विचारात घेता येते राष्ट्रपतींना. आणि राष्ट्रपतींना ते पटलं की ही मागणी बरोबर आहे तर ते राज्य सरकारला आदेश देऊ शकतात की ही राज्यभाषा झाली पाहिजे. तेव्हा आपली सबस्टॅन्शियल लोकसंख्या आहे याच्यात काही फरकच नाही, काही शंकाच नाही आहे. 80% गोव्यातली जनता ही मराठी बहुजन समाज जो आहे याची भाषा मराठी आहे. आम्ही कोकणी बोलतो परंतु भाषा म्हणून आपण मराठीचाच वापर करतो. लिहिण्या वाचण्याकरता मराठीचाच वापर होतो, यात कुणाला शंका असण्याचं कारण नाही. म्हणूनच तर इथं 8-9 मराठी दैनिकं चालतात, बाहेरून येतात आणि लाखोंच्या संख्येने ती खपतात आणि लोक वाचतात. शाळाही तशात बहुसंख्येनं मराठी शाळा आहेत. मठ, मंदिरं, ग्रामपंचायती यांचा कारभार जास्तीत जास्त मराठीतून चालतो, कोकणीत कुठेही चालत नाही. एकाही या क्षेत्रात अधिकृत भाषा म्हणून कोकणीचा वापर नाहीये. जास्त करून आपण ती बोलण्याकरता वापरतो. तेव्हा मराठी इथली प्रमुख भाषा आहे. याबद्दल पूर्ण करणं फारसं सरकारला अवघड नाही, सोपी गोष्ट आहे. कारण अनेक राज्यामध्ये 2 भाषा आहेत, 3 भाषा आहेत, 4 देखील राजभाषा झालेल्या आहेत आणि त्या घटनेच्या कलमाप्रमाणेच झालेल्या आहेत. घटनेचं कलमच सांगतं की 1 किंवा एकापेक्षा जास्त राजभाषा होऊ शकतात. तुम्ही जर बघितलं तर छत्तीसगड जे हे राज्य आहे हे एक 20-25 वर्षापूर्वी स्थापन झालं आणि 2006 मध्ये तिथं मूळ जी भाषा तिथली म्हणजे मध्य प्रदेशाचे काही जिल्हे काढून छत्तीसगड बनवला होता. त्यामुळे तिथे हिंदी आहे आणि तिथली स्थानिक भाषा आधी छत्तीसगडी. एक मुद्दा समोर ठेवतील. नमस्कार. आपण सर्वजण जाणताच की कोकणी बरोबरच मराठी भाषेलाही राजभाषेचा दर्जा देण्याची अतिशय योग्य आणि समर्पक अशी मागणी
गेले वर्षभर मराठी राजभाषा निर्धार समिती नव्या जोमाने करत आहे आणि ही चळवळ आणि हे आंदोलन अतिशय यशस्वीपणे आता समाजामध्ये पुढे जात आहे. मराठी प्रेमींची ही चळवळ यशस्वी करण्यासाठी आपण जाहीर सभा, विविध ठिकाणी मेळावे, धरणे अशा प्रकारच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचलो आणि लोकांची संघटित शक्ती एकत्रित करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न केले आणि ते यशस्वी सुद्धा होत आहेत. याचाच एक भाग म्हणून सगळ्या प्रखंडामधील मान्यवर आणि प्रतिष्ठित लोकांना हा राजभाषेचा तपशील अधिक चांगल्या पद्धतीने कळावा आणि त्यांच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही मराठी सद्भावना मिलन अशा प्रकारचे कार्यक्रम सबंध 18 प्रखंडांमध्ये करणार आहोत आणि त्या दृष्टीने